नमस्कार मंडळी, द काव्याज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण तांदळाची खीर ही रेसिपी करणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ, दूध पाव लिटर, 1 वाटी साखर, 5 ते 6 बदाम, 4 ओळी वेलची पावडर इत्यादी साहित्य घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी इथे मी तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी एका टोपामध्ये मी 3 वाटी पाणी घेणार आहे आणि ते चांगलं गरम करून घेणार आहे। आपलं पाणी उकळलेलं आहे, त्यामध्ये हे तांदूळ मी घालणार आहे आणि ते चांगले 20 ते 25 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। आपण तांदळाच्या 3 पट पाणी घेणार आहोत, कारण आपण याला भातासारखं नाही तर मऊ शिजवून घेणार आहोत। भात हा आपला एकदम सडसडीत असतो, पण आपण याला एकदम मऊसर असा शिजवून घेणार आहोत। तांदळाची खीर ही खायला सुद्धा छान लागते। पाहू शकता आपले तांदूळ तर शिजलेले आहेत, पण ते एकदम मऊ झालेले नाहीयेत, म्हणून मी यामध्ये अजून 1 वाटी पाणी घालणार आहे आणि त्याला अजून शिजवून घेणार आहे। यातलं थोडं पाणी कमी झाल्यानंतर मी यामध्ये दूध घालणार आहे आणि ते चांगलं अजून शिजवून घेणार आहे। याला आपण मंद आचेवरच शिजवून घेणार आहोत, नाहीतर मग ते टोपाला आपल्या लागून जाईल। आता मी यामध्ये 1 वाटी साखर घालणार आहे आणि ती चांगले मिक्स करून घेणार आहे आणि याला अजून 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घेणार आहे, जेणेकरून आपली साखर पूर्णपणे विरघळून जाईल। यामध्ये घरातले सगळेजण आवडीने खातील अशी ही तांदळाची पौष्टिक खीर आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदूळ, दूध, साखर हे पदार्थ सगळ्यांच्या घरात नेहमीच अवेलेबल असतात। अचानक समजा कोणी पाहुणे आले आणि घरात बनवायला काही नसेल तर ही स्वीट डिश म्हणून तुम्ही त्यांना करून देऊ शकता आणि हे शिजायला सुद्धा वेळ लागत नाही। 20 ते 25 मिनिटांमध्ये आपला हा पदार्थ शिजवून तयार होतो। आता मी यामध्ये बदाम जे चिरून घेतलेले होते ते घालणार आहे, चिरलेली 4 ओळी, थोडीशी वेलची पावडर घालून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि आपण याला अजून 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घेणार आहोत। झटपट होणारी पौष्टिक अशी तांदळाची खीर आपली तयार आहे। कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ही खीर तुम्ही नुसती किंवा पुरी सोबत सुद्धा खाऊ शकता।